विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वात मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम। भाजप आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली सर्कल येथे एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांना हेल्मेट वापरण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक प्रभुदास अण्णा भोईर यांच्या नेतृत्वात करण्यात आले। प्रभुदास भोईर यांच्या उपस्थितीमध्ये कळंबोली सर्कल येथे हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाद्वारे समाजामध्ये प्रत्यक्ष कृती करत अनोख्या पद्धतीने रस्ते सुरक्षा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकी स्वारांना कळंबोली सर्कल येथे मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे अनेक दुचाकी स्वारांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटले असून हेल्मेट वापराचे प्रमाण वाढण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। विक्रांत दादा बाळासाहेब पाटील आमचे यांचा आज वाढदिवस आहे। माझ्या सगळ्याच्या जे वतीने आणि माझे पूर्ण लोक आणि माझे कार्यकर्त्याच्या वतीने यांना पहिले वाढदिवस शुभेच्छा देतो। या प्रगतीने साथ तुम्ही चालले आहेत, खरंच आमचं म्हणजे स्वप्न आणि जे बोलतं ते साकार होत चालले, तर तुम्ही त्या पद्धतीने काम करता आणि सर्व युवाच्या चेहऱ्यावर डोक्यापर्यंत एकच दिसतं का विक्रांत दादा काय काम करतो, तर खरंच आमचं मन भरलं। कारण मला लहान म्हणजे ज्या पद्धतीला मी चेहरा मोरायला नव्हतो तेव्हापासून मला बाळासाहेबांनी समजून घेतलेला आहे, तर यो चेहरा मी कधी विसरणार नाही। आणि सगळ्यात पहिल्या सांगा तुम्हाला सांगतो मी, आता तुम्ही बघता का सरपंचाचे काम आणि त्यांची जी करायची पद्धत काय, त्यांचं विधानसभेमध्ये ते विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये तुम्ही बघता आज वस्ती लोक किती वाढत चालले आहेत। तर प्रशांत दादासाहेब काम करत होते आणि जर त्यांच्यात बोलतात ना सोनेपे सोहागा तशी विक्रांत दादा भेटले ना, त्या जोमाने काम करतात, तर खरंच याच्यासाठी आमच्या पनवेलकरांना एक मोठा विषय उचलत नाही। तर खरंच त्यांना माझे संघटनेतर्फे आणि माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। साहेब आम्ही तुमच्यासाठी असेच राहू, फक्त आमच्या कार्यकर्त्यांकर आमच्याकडे तुम्ही असंच लक्ष द्या।